तर बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं असतं की आरोचं पाणी वाईट आहे. तर आरोचं पाणी मित्रांनो अजिबात वाईट नाही आहे. याचं कारण तुम्हाला सांगतो. आरो सगळं काही काढून टाकतो हे जरी खरं असलं तरी पण एक लक्षात घ्या मित्रांनो की आरोचं पाणी वाईट नाही आहे. उलट मी म्हणतो की आरो तंत्रज्ञान हे अतिशय सुंदर तंत्रज्ञान आहे. माझा कुठलाही बिझनेस आरोमध्ये नाही आहे. तरी पण मी तुम्हाला सांगतो की आरो विकणारी जी लोकं आहेत तर आरो इंडस्ट्रीमधली जी लोकं आहेत ना त्यांचे काही गुणधर्म वेगळे आहेत. म्हणजे ते अशा पद्धतीने बिझनेस करतात की ते टिकू नये किंवा लोक कंटाळले तो एक वेगळा भाग झाला. पण आरो वाईट आहे का? आरो अजिबात वाईट नाही आहे. आता का आरो वाईट नाही आहे त्याचं कारण सांगतो. तुम्ही उदाहरण लक्षात घ्या की पावसाच्या पाण्यामध्ये क्षार असतात का? पावसाच्या पाण्यामध्ये अजिबात क्षार नसतात. मग पावसाचं पाणी वाईट आहे का? अहो अतिशय चांगलं पाणी आहे. जगातलं सर्वात सुंदर द बेस्ट पाणी जे आहे ते पावसाचं पाणी आहे. गेल्या 15 वर्षापासून मी वॉटर कनेक्शनमध्ये काम करतोय. त्यामुळे पेटंट मिळालेलं आहे. बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यामध्ये. तर पहिले एक तुम्हाला सांगायचं मगाशी राहून गेलं. हा जो व्हिडिओ आहे ना हा खूप लांब होणार आहे. त्यामुळे ज्या लोकांना असं वाटतं की खूप फापट पसारा लावता खूप लांबड लावता त्यांनी इकडे थांबू नये. माझा व्हिडिओ हा लांब होणार आहे. 15 मिनिटं होणार आहे. ज्यामुळे ज्या लोकांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल त्यांनीच थांबावं आणि ज्यांना हा व्हिडिओ ऐकायचा नसेल त्यांनी उगाच कुठलेही कॉमेंट करू नये की व्हिडिओ फार लांब असतात म्हणून तुमचे कोणी व्हिडिओ बघत नाही. कोणी बघत नाही त्याची मला काहीही चिंता नाही आहे. मी माझं आयुष्य वॉटर कनेक्शनसाठी घातलेलं आहे. त्यामुळे कोण काय म्हणतं याच्याशी मला काही देणं घेणं नाही आहे. त्यामुळे त्याला तुम्ही माझा आगाऊपणा म्हणा की आणखी काय म्हणा पण मी याच पद्धतीने वॉटर कनेक्शनचा व्हिडिओ बनवतो आणि वॉटर कनेक्शनमध्ये मी अतिशय सुंदर काम केलं आहे. तर आपण पहिल्या मुद्द्यावर येऊया की आरोचं पाणी वाईट आहे का? आरोचं पाणी अजिबात वाईट नाही आहे. पहिले हा गैरसमज काढून टाका. याच्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देतो. एकदम सोपं साधं उदाहरण आहे. एक एबीपी माझावरती 6 वर्षापूर्वी मी एक व्हिडिओ बघितला होता. कुठलं तरी फाउंडेशन होतं. त्यांनी आरो एटीएम लावलं आणि 5 रुपयामध्ये 20 लिटरचं पाणी मिळायला लागलं. हे नाशिकमधलं कुठलं तरी गाव होतं. त्याच्याबद्दल पत्रकार ज्यावेळी तिथे गेला आणि त्यांनी व्हिडिओ करायला सुरुवात केली त्यावेळेला त्याच्यापुढे काही लोकांना त्यांनी विचारायला सुरुवात केली तर एक बाई त्या ताई होत्या त्या सरसावून पुढे आल्या आणि त्या म्हणाला की मी तुम्हाला माझा अनुभव सांगते दादा की मी साधारणपणे महिन्याला 2,000 रुपये खर्च करायचे डॉक्टरवरती. आता का करायची? कारण त्यांचं पाणी इतकं खराब होतं की त्यांच्या घरातली 6 ते 7 माणसं कोण ना कोणतरी आजारी असायचं आणि सगळे प्रॉब्लेम क्रिएट व्हायचे आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर कधी 100 कधी 200 कधी 300 औषध गोळ्या फी अशा पद्धतीने 2,000 रुपये खर्च व्हायचा. पत्रकारांना विचारलं मग आता काय झालं? ते म्हणाले की तो सगळा खर्च माझा 200 रुपयावर खाली आला. 200 रुपये कुठे लागतात? आरो एटीएम मध्ये जे पाणी मिळतं त्या आरो एटीएम मधल्या पाण्याला त्या 200 रुपये महिन्याला खर्च करतात. आता बघा की याच्यामध्ये कोणाचं नुकसान झालंय? तर ते 2,000 रुपये ज्या माणसाला जात होते त्या माणसाचं नुकसान झालं. मग आता त्या बाईंना तर सांगू शकत नाही की तुम्ही आरोचं पाणी पिऊ नका. कारण त्या म्हणणार अहो आरोचं पाणी पिऊ नका असं काय म्हणतात? आरोचं पाणी वापर लागल्यापासून माझं सकाळचं जेवण जे संध्याकाळी टिकत नव्हतं ते टिकायला सुरुवात झाली. आता माझा जेवणाचा शेल्फ लाईफ टाईम वाढला. माझ्या लोकांची तब्येत इम्प्रूव्ह झाली. आज माझ्या घरामध्ये 1.5 महिना झाला 2 महिना झाला त्यांनी हे सांगितलेलं आहे की माझ्या घरात कोणी आजारीच पडलं नाही कारण वॉटरबॉर्न डिसीज पूर्णपणे बंद झाल्या. मग याच्यानंतर त्या माणसाने ज्याचं नुकसान झालंय त्या माणसाने कसा प्रचार चालू केला? आरो वाईट आहे कारण आरो सगळं काढून टाकतं. आरो सगळं काढून टाकतो. अरे पण मित्रांनो आरो काढून टाकायला त्याच्यामध्ये ते मिनरल पाहिजेत. कॅल्शियम मॅग्नेशियम सोडियम पोटॅशियम हे त्याच्यामध्ये पाहिजेत. ही थेअरी आणि ही कथा आणली कोणी? कारण जर का निसर्गाने तसं ठेवायचं असतं तर निसर्गाने तुमच्या पावसाच्या पाण्यामध्ये त्या मिनरलची व्यवस्था केली असती. मग ती मिनरलची व्यवस्था तिथे न करता जर का त्यांनी पावसाच्या पाण्यामध्ये मिनरल दिलेले नाहीयेत तर मग ते पावसाचं पाणी पावसाचं पाणी खाली पडल्यानंतर झाडांची जी काही ग्रोथ होते तसं कधी होत नाही. आत्ता एक मी तुम्हाला व्हिडिओ अटॅच करीन त्याच्यामध्ये एडिटिंग करताना की आत्ता एक कंपनी आहे की जी पावसाचं पाणी साठवून शुद्ध करून वेगवेगळ्या नक्षत्रातलं पाणी हे 8 ते 9 रुपये पर लिटरनी विकायला सुरुवात केली आहे आणि लोकांची गर्दी होते पावसाचं पाणी साठवून औषधासारखं पिण्यासाठी कारण ते जगातलं सर्वात शुद्ध पाणी आहे. आता मूळ मुद्द्याकडे येऊया की मूळ मुद्दा काय आहे की बाबा का पाणी ते वाईट आहे असं तुम्ही म्हणजे आरोचं पाणी वाईट का म्हणता? तर याचं कारण असं आहे की आरोच्या पाण्याने बऱ्याच लोकांची दुकानं बंद केलेली आहेत आणि ती ज्यांची दुकानं बंद केलेत ती लोक सांगतात की आरोचं पाणी वाईट आहे. पण ते वाईट म्हणण्यासाठी त्यात कॅल्शियम मॅग्नेशियम सोडियम पोटॅशियम क्षार पाहिजेत ही थेअरी आणली कोणी? कारण त्याला माझ्याकडे एक पुरावा आहे की कच्छ गुजरातमध्ये आणि राजस्थानमध्ये जेव्हा तुम्ही पावसाचं पाणी साठवून वर्षभर पिता त्यावेळी त्या लोकांचं तब्येत ही खूप चांगली राहते. आता मुंबईचं उदाहरण घ्या. मुंबईच्या पाण्याचा
इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणजे TDS, टोटल डिझॉल्व्ह सॉलिड्स किंवा टोटल डिझॉल्व्ह सबस्टन्स, हे तुमचं 60 आहे, पण त्याचा हार्डनेस किती आहे? फक्त 30 ppm आहे. मग 30 ppmचं पाणी जर तुम्ही म्हणताय आणि त्याच वेळेला WHOने काय सांगितलं, 500 ppmचं पाणी तुम्ही प्यायला काही हरकत नाही. 500 ppmचा अर्थ काय होतो की तुमचा टोटल हार्डनेस साधारणपणे 250 ते 300 असेल. मग 300 ppmचं पाणी पण प्यायला चांगलं आहे त्याच्यामध्ये, आणि इथं 30 ppmचं पाणी तुम्हाला प्यायला मिळतंय. मग गेल्या कित्येक वर्षापासून मुंबईमध्ये, गोव्यामध्ये, कोकणामध्ये जे 25 ते 30 ppm हार्डनेसचं पाणी प्यायलं जातं, मग ते वाईट नव्हतं. मग अचानकपणे आरोचं पाणी कसं वाईट झालं? आणि आरोमध्ये सगळी लोक काय करतात की वेस्ट वॉटरमधनं थोडंसं पाणी आणून त्याचा TDS आहे हा 50-60 पर्यंत मेंटेन करून देतात. मग ते वाईट कसं? तर मला म्हणायचं एवढंच आहे की आरोचं पाणी अजिबात वाईट नसतं. मात्र एक गोष्ट सांगतो की आरोमधली लोक मात्र बदमाश आहेत. आता हे काय आहे तर त्याचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो. आम्ही कित्येक ठिकाणी बघितलंय की आरोमध्ये मेंटेनन्स कॉस्ट खूप जास्त जाते आणि मेंटेनन्सला कंटाळून आता लोक 20 लिटरचे जार घ्यायला लागलेत. तर मी मगाच्या व्हिडिओमध्ये जे दाखवलंय की आरोची पद्धत कशी असते, तर आरोमध्ये पाणी वेस्ट जाणं हा त्याचा कामाचा भाग आहे. 1 लिटरला 1.5 लिटर पाणी वेस्ट जातं आणि ते होणारच. त्याच्यामध्ये बँगलोरमधली मी एक स्टोरी ऐकली होती की त्या माणसाने वर्षाला साधारणपणे 60,000 लिटर पाणी साठवून 20 लिटरच्या ड्रममध्ये टाकलं आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी लोकांना देऊन, म्हणजे त्याच्या बाथरूममध्ये वापरलं, कपड्यांसाठी वापरलं किंवा झाडांना दिलं, अशा पद्धतीने त्यांनी ते वाचवलं. तर त्याच्यासाठी आमचा आरो वॉटर कनेक्शन नावाचं एक प्रोडक्ट आलेलं आहे, त्याची माहिती मी वेगळी देईन. पण आता जो मूळ प्रश्न होता लोकांचे की आरोचं पाणी वाईट असतं का? आरोचं पाणी अजिबात वाईट नसतं. आरोचं पाणी तुम्ही अगदी मनापासून प्या, कारण तुम्हाला आता त्या पाण्याची इतकी सवय लागली. आणि ते जो प्रचार आहे की आरोचं पाणी वाईट आहे ते सगळं काढून टाकतं. अहो, माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये कोणीतरी एका माणसाने मला सांगितलं होतं की अहो तुम्ही हे फार समाजविधायकाचं काम करताय, असं करू नका, मी तुम्हाला फुकटचा सल्ला देतो, हे देतो, ते देतो. अहो, आरो अख्ख्या जगामध्ये 190 देशामध्ये बॅन आहे, फक्त आपल्या देशात चालू आहे. माझं आता चॅलेंज आहे, या ठिकाणी या व्हिडिओमध्ये मी 10 लाखाचा चेक तयार करून देतो. आता मी त्याची इमेज पण एडिटिंगमध्ये टाकणार आहे की तुम्ही तुमचं नाव टाकून द्या आणि मला फक्त एक देश त्याचं नाव सांगा की ज्याच्यामध्ये आरो बॅन आहे. आरो कुठल्याही देशामध्ये बॅन नाही, फक्त आरोचे जे नियम आहेत ते कडक आहेत. उदाहरणार्थ जर्मनीमध्ये, युरोपमध्ये आरो बनवताना त्याच्या मेम्ब्रेननी किती पाणी वेस्ट करायचं याचं प्रमाण ठरलेलं आहे की 1 लिटर पाणी काढताना 1.5 लिटरच वेस्ट झालं पाहिजे. 1.5 लिटरपेक्षा जास्त वेस्ट होत असेल तर तुम्ही त्या मेम्ब्रेनची क्वालिटी तशी जपली पाहिजे, वगैरे वगैरे वगैरे. आपल्याकडे ते दुर्दैवाने होत नाही आणि त्याच्यासाठी आरो वॉटर कंडिशन नावाचं एक प्रोडक्ट आलंय, त्याच्याबद्दल मी सांगणारच आहे. त्यामुळे आरो कुठल्याही देशामध्ये बॅन नाहीये. आरोला वाईट समजणं हे पूर्णपणे बंद करा. माझा आरोचा कुठलाही बिझनेस नाही, मी वॉटर कंडिशनमध्ये आहे आणि मी आरोचा कुठलाही बिझनेस पण करत नाही. मी आरोसाठी वॉटर कंडिशन बनवतो. पण मला म्हणायचं एवढंच आहे की आता तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो की लोकांनी आरो बंद केले आणि आरो बंद करून त्यांनी काय चालू केलं तर त्यांनी 20 लिटरचे जार घ्यायला सुरुवात केली. आता 20 लिटरचं जार म्हणजे काय झालं तर आपल्या मोहल्ल्यामधल्या, गल्लीमधल्या, एरियामधला एक सगळ्यांचे आरो मिळून त्या लोकांनी एक प्लॅन टाकला आणि तो प्लॅन टाकल्यानंतर त्यांनी काय केलं की त्याने असं सांगितलं की आमचा हा कॉमन प्लॅन्ट आहे, तुम्ही 20 लिटरचे जार हे घेऊन द्या. 2 गोष्टींसाठी ते 20 लिटरचे जार आहेत ना ते चुकीचे आहेत, ते सांगतो तुम्हाला. पहिली गोष्ट म्हणजे पाण्याची वाहतूक करणं हा चुकीचा भाग आहे, असं माझं स्वतःचं प्रामाणिक मत आहे. कारण तुमच्या घरामध्ये तुम्हाला म्हैस पाळता येत नाही म्हणून तुम्ही दुधाचं पाकिट आणलं हे मी समजू शकतो, आम्ही समजू शकतो. पण पाणी विकतचं रोजच्या रोज 20 लिटरचं आणायचं हे किती गोष्ट चुकीची आहे. आणि याच्यामधलं तुम्हाला उदाहरण सांगू, जे मागच्या व्हिडिओमध्ये पाठवलं होतं, आता त्या गोष्टीला 6 महिने झाले. आता पुन्हा माझं नेहमी त्या सुहास मोहन काळेंशी बोलणं झालं होतं, तर त्यांनी पण आरोच्या मेंटेनन्सला कंटाळून त्यांनी बाहेर 20 लिटरचं पाणी आणायला सुरुवात केलं. सुरुवातीला सगळं गंमत वाटली आणि त्याच्यानंतर लक्षात आलं की रोज ते पाणी आणणं म्हणजे एक डोक्याला ताप आहे, नवीन विकतचं दुखणं आहे. मग त्यांनी आहे तो आरो रिपेअर करून गेला. आमचं आरो वॉटर कंडिशनर प्रोडक्ट वापरलं, त्याच्याबद्दल मी वेगळी माहिती देणार आहे. तर म्हणायचा उद्देश आहे की आरोचं पाणी असं वाहतूक करणं चुकीची गोष्ट आहे. आणखी एक फार महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही ज्या कोणत्या आरो प्लॅन्टमधनं पाणी घेताय एकदा त्याच्याकडे जा आणि त्याला सांगा की अँटीस्केलन नावाचं केमिकल आणि पीएच कंट्रोल नावाचं केमिकल तुम्ही का वापरता. तर तो तुम्हाला एकच सांगेल की असं केमिकल वापरणं हे आम्हाला गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की जर ते केमिकल तसं नाही वापरलं तर आमचे आरो मेम्ब्रेन चोक होतील. आणि आम्ही ज्यांच्याकडनं आरो मेम्ब्रेन घेतले तर त्या लोकांनी आम्हाला ते सांगितलंय आणि ते आरो मेम्ब्रेन खूप कॉस्टली असतात. जवळजवळ नाही म्हटलं तरी त्याची किंमत 20-25 हजारपासून ते 60-70 हजारपर्यंत असते. आणि त्या ठिकाणी मग ते आरो मेम्ब्रेन जे असतात ते बदली करावे लागतात आणि त्यासाठी अँटीस्केलन वापरणं गरजेचं आहे.
मित्रांनो, एक लक्षात घ्या, जिथपर्यंत अँटीस्केलन टेक्नॉलॉजी तिथपर्यंत किंवा ते तंत्रज्ञान किंवा ते केमिकल वापरणं गरजेचं होतं, जिथपर्यंत असा आरओ वॉटर कंडिशनर टेक्नॉलॉजीचा शोध लागला नव्हता तिथपर्यंत ते ठीक होतं. आता ते शोध लागलेला आहे. त्यामुळे आरओ, मला मुद्दा एकच म्हणायचा आहे की आरओ पाणी वापरणं वाईट आहे का? अजिबात नाही. मग आता आरओचा मेंटेनन्स मात्र खूप निघायला लागला. मग आपण काय केलं, 20 लिटरचे जार घ्यायला सुरुवात केली. मग ते 20 लिटरचे जार घ्यायला सुरुवात केली तर आता त्याच्यामध्ये आपल्याला असा प्रॉब्लेम यायला लागला की ते रोजच्या रोज वाहतूक करणं पण कठीण आहे. मग जसं ते एक कुठला तो एक पिक्चर आहे कभी हा आणि कभी ना मध्ये, त्यामध्ये नसरुद्दीन शाहचा कॅरेक्टर म्हणजे तो ख्रिस्ती फादर असतो, तर त्याचा एक दरवेळेला असतो ज्याला त्याला पकडतो आणि म्हणतो इधर से जाओ उधर से जाओ सारे रस्ते चर्च की तरफ जाते हैं. तर हा जो गमतीचा भाग सांगितला ना, तर याच्यामध्ये पण लोकांची अवस्था अशीच झालेली आहे की तुम्ही 20 लिटरचे जार घ्या, तुम्हाला वर्षाला 5,000 रुपये द्यायला लागतात. तुम्ही स्वतःचा आरओ मेंटेन केला तरी पण तुम्हाला 5,000 रुपये द्यायला लागतात. मग लोक 20 लिटरच्या जारकडे का जातात? याचं कारण तुम्हाला असं आहे की 20 लिटरचे जार घेणं रोजचे त्याला 10 रुपये 15 रुपये द्यायला लागतात, किंवा तुम्ही त्याच्याकडनं घेऊन येत असाल तर 5 रुपये द्यायला लागतात. आणि आरओचा मेंटेनन्स करणारा माणूस आल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट 3,000 रुपयाची पावती फाडतो. आणि इथेच खरा प्रॉब्लेम आहे की लोकांना ते एकदम 3,000 रुपये देण्यापेक्षा रोज 10-10 15-15 रुपये देणं बरं पडतं. जशी आपली पिग्मी योजना असते ना, रोज 10-10 रुपये टाकल्यानंतर वर्षाच्या शेवटी तुम्हाला 4,000 रुपये मिळतात आणि तुम्हाला वाटतं की आपली लॉटरी लागली. तसा थोडासा मानसिक भाग आहे. म्हणायचा उद्देश एवढाच आहे की आरओ वाईट नाही. आरओचं 20 लिटरचं जे पाणी घेतात ना, तर त्याच्यामध्ये त्या लोकांनी अँटीस्केलन बंद केलं पाहिजे. त्याच्यासाठी लागणारी टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान तयार आहे, त्याचा त्यांनी विचार करायला पाहिजे. आरओ वाईट नाही. आरओचं 20 लिटर जार घेण्याच्या ऐवजी तुम्ही जर घरामध्ये आरओ वापरत असाल तर आरओ वॉटर कंडिशनर नावाचं प्रोडक्ट आहे. मी तुम्हाला प्रोडक्टचा फोटो दाखवतो. हे बघा, हे एक असं प्रोडक्ट आहे छोटंसं, की जे प्रोडक्ट, किंवा दुसरं एक फोटो आहे माझ्याकडे. हे बघा, हे एक प्रोडक्ट आहे आरओ वॉटर कंडिशनर नावानी. तर या प्रोडक्टमध्ये काय होतं की तुमचा जो